सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. आग्रा मुक्ती दिनानिमित्त महाराजा शिवछत्रपती शौर्य समारोह उत्साहात संपन्न. हर घर शिवाजी जन्म हो घोषणांनी दुमदुमले आग्रा. आग्रा विशेष प्रतिनिधी रघुनाथ ढोक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा मुक्ती दिनानिमित्त 17 ऑगस्ट 2026 रोजी आग्रा येथील हॉटेल SR पॅलेस पुष्पदीप एन्क्लेव्ह येथे महाराजा शिवछत्रपती शौर्य समारोह उत्साहात संपन्न झाला. देशभरातील 17 राज्यांमधून आलेल्या शिवप्रेमींच्या उपस्थितीने समारोहाला विशेष रंगत प्राप्त झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, लोकाभिमुख राज्यकारभार, सामाजिक न्याय, महिला सहभाग आणि आत्मसन्मानाच्या विचारांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर BK सिंग राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की शिवरायांनी स्वराज्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. आज त्यांच्या लोकाभिमुख राज्यकारभाराचा स्वीकार करण्याची गरज आहे असे विचार मांडले. तर राजमणी पटेल राज्यसभा खासदार म्हणाले की औरंगजेबाच्या तुरुंगातून सुटका ही जगाला धैर्य आणि बुद्धीचा धडा आहे असे विचार मांडले. त्याचबरोबर डॉक्टर सोमनाथ रोडे इतिहासकार म्हणाले की शिवरायांना समाज सुधारक आणि आदर्श राजा म्हटले. तसेच पुढे म्हणाले की पाटीलकी आणि गाव पातळीवरील न्याय हीच स्वराज्याची पायाभरणी होती. तसेच मान्य जनार्दन देशले पाटील महामंत्री म्हणाले की शिवछत्रपती म्हणजे आदर्श महाराष्ट्र धर्म म्हणजे रयतेचे राज्य, ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचे आहे. त्याचबरोबर सौ मीना पाटील म्हणाले की महिलांच्या मोठ्या सहभागावर आनंद व्यक्त केला. हर घर शिवाजी जन्म हो अशी घोषणा एका महिलेने मोठ्या आवाजात दिल्या. सभागृहातील सर्वांनी साथ दिली आणि त्यानंतर संत बाबा निरंजन सिंग यांनी शिवरायांच्या सर्वसमावेशक कारभाराचे कौतुक केले. हर घर शिवाजी जन्म हो तसेच जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी सभागृह परिसर दुमदुमून गेला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवप्रेमींना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समारोहातील विशेष आकर्षण ठरले ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषित केलेले सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात करणारे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा आणि कृतिशील वारशाचा संदेश यावेळी देण्यात आला. त्यांच्या वेशभूषेतील उपस्थितीमुळे समारोहाला ऐतिहासिक व वैचारिक रंगत प्राप्त झाली. महात्मा फुले यांच्या वेशभूषेने लक्ष वेधले. अनेक शिवप्रेमींनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून या क्षणाची आठवण जपली. या समारोहाचे आयोजन विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा, अखिल भारतीय प्रचार कार्यालय, नजफगड, नवी दिल्ली आणि छत्रपती शिवाजी संशोधन संस्थान, कैलहट, मिर्झापूर यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी कुर्मी क्षत्रिय सेवा समिती, नुनिहाई यांनी स्वागताची जबाबदारी पार पाडली, तर इंजिनियर राज बहादूर सिंग हे स्वागताध्यक्ष होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉक्टर BK सिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले. अखेरीस जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात समारोहाची सांगता करण्यात आली. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. MSCIT व GCC TBC टायपिंग कम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण सिद्धेश्वर कम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्यूट, मशिदीजवळ, सूरत ज्वेलर्स, आटपाडी. संपर्क 94 238 31 340, 94 05 55 54 74. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा.